शुभागमन झाला इथे अगदी पाहायला मिळतील. अगदी आपल्याला पाहायला मिळेल पंचांच्या भूमिकामध्ये दोन्ही पंच अगदी मैदानाचा ताबा घेतात. दोन्ही टीमला देऊया चमचमणाऱ्या शुभेच्छा. अगदी एका बाजूला देवी पांजा त्याच्या अगेन्स्ट अगदी जय भवानी करंजा टीम नौका टीम पाहायला मिळेल आणि आघाडीला येणारे अगदी प्रामुख्य फलंदाज सोनू पाटील आणि त्याच्या सोबतीला अगदी देवा पाहायला मिळेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल सहयोग भोईर पाहायला मिळेल आणि गुणलेखाच्या भूमिकामध्ये अगदी पाहायला मिळतील. मंथन दादा यांचा सुद्धा अगदी गुणलेखाच्या भूमिकामध्ये चोख कामगिरी बजवत असताना पाहायला मिळेल. अगदी स्पर्धा एन्जॉय करता सिद्धार्थ नगर 11 डिके ग्रुप चषक 2026 थरार अगदी आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी अगदी मोडा स्पोर्ट्स यांच्या वतीनं टी शर्ट दिले गेलेत. अगदी त्यांचं कौतुक करावं तितकंच कमी. अगदी उरण तालुक्यामध्ये त्यांचा शॉप पाहायला मिळतो. नक्कीच त्या शॉपला व्हिजिट द्या अगदी पाहायला मिळेल. तुले क्रिकेटचे धरती पटलावरती लक्ष वेधूया. अगदी चौथी मॅच पाहायला मिळतो प्रेक्षकांच्या भेटीस अगदी पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देऊया समणाऱ्या शुभेच्छा. देवी पांजे त्याच्या अगेन्स्ट जय भवानी करंजा टीम आणि बॉलिंग ट्रॅकवरती सहयोग भोईर पाहायला मिळेल. अगदी पांजे गावातील एक्सप्रेस ज्या नावाने ओळखला जातो अगदी गोलंदाज ज्या नावाची चर्चा अगदी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचा दमखाम अगदी पाहायला मिळेल आणि त्याच्या समोर सोनू पाटील पाहायला मिळेल करंजा गावातील. हो फुल टॉस चेंडू होता. एक गुडगा टेकत फटका सजवला होता अगदी अन साईडला बोलवलाय चेंडू तिकडे फिल्डर सरसवला त्यावरती 2 धावा पूर्ण केल्यात. बँक अकाउंट आणि स्वतःचा सुद्धा अकाउंट उघडलाय 2 धावांना. कमालीचा चेंडू होता अगदी आणि अगदी बैठक शॉट मारायचा होता अगदी सोनू पाटील याला तर अगदी आपल्याला पाहायला मिळेल 2 धावांचा इशारा आलाय. अगदी 2 धावांना बँक अकाउंट स्वतःचा वैयक्तिक खातं उघडलाय. 2 धावांना श्री गणेश पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवरती. ओ चांगला चेंडू पाहायला मिळाला अगदी बेबी को बेस्ट पसंद है मुझे पेस पसंद है. नक्कीच काय गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जरी लोअर फुल टॉस पाहायला मिळाला आणि दुसऱ्या चेंडूवरती लगेच कमबॅक केला. हीच तर खायची त्या गोलंदाजाची कौतुक करावं तितकंच कमी. ओ स्लोवर वन पद्धतीचा चेंडू व्हेरिएशन बॉल पाहायला मिळाला अगदी संलग्नाचा दुसरा चेंडू निर्धाव्य कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. पॉवर हिटिंग व्हायला पाहिजे होते. पॉवर प्ले षटक पाहता अगदी P1 षटक पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू अगदी पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच अगदी या पोल मधील शेवटची मॅच पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी साकारतो. कमालीची फॅन्टॅस्टिक आणि सुपर बॉलिंग अगदी पाहता हवेमध्ये चेंडू असेल डाऊन दी बॉल फिल्डर पोहोचल्या ओ पकडलाय झेल धाका क्रमांक पहिला लागतोय सोनू पाटीलच्या केलीवरती लावला पूर्णविराम SDJ. दोन चेंडू निर्धाव आल्या त्यानंतर अगदी विकेट पाहायला मिळाले. बिग विकेट धक्का क्रमांक पहिला लागतोय. अगदी पहिल्या चेंडूवरती अकाउंट खोललं होतं त्यानंतर अगदी फलंदाजांना थय्या थय्या नाचवलं अगदी सुयोग भोयना कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग फॅन्टॅस्टिक गोलंदाजी करतोय कारण पांजे टीम कडून लीड करणारा प्रामुख्य गोलंदाज पाहायला मिळेल. त्याला सुद्धा ठाऊका की माझ्या पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा आल्या तर नक्कीच पुढच्या गोलंदाजांना अगदी मदत मिळेल आणि ती साकारतो. पहिल्याच षटक साकारत असताना अगदी पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. शुभम पाहायला मिळेल. ओ कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी पाहताय काय प्रचंड वेग होता अगदी पाहायला मिळतोय. अगदी DRS घेतलाय. थर्ड अंपायरची मदत घेतली गेली. अगदी डिसिजन पेंडिंग असेल अगदी पाहायला गेला तर तिसरे पंच आपल्या समोर जोडले जातील. अगदी अगदी स्टेप आउट करून अगदी स्टंपिंग वरती अद्दल का पाहूया पाहिला जातो अगदी एक्शन रिप्ले मध्ये. अगदी आउट फलंदाज धाका क्रमांक दुसरा लागतोय शुभमच्या स्वरूपामध्ये. घे धाका घे विकेटचं पतन.
धक्का क्रमांक दुसरा लागताय. शुभमच्या केलीवरती पूर्ण विराम लावला अगदी. कारण जसं मैदानामध्ये जातात तसं अगदी लगातार विकेटचं पतन पाहायला मिळतोय. या षटकामध्ये 2 विकेट ठिपले गेल्यात. संयोग भोईरनं कमालीची गोलंदाजी आणि त्या यष्टीरक्षकाचं कौतुक करावं तितकंच कमी. कमालीची अगदी इष्टांवरती जसा चेंडू हातामध्ये आला ना तसा इष्टांवरती दल्ला डायरेक्ट. अप्रतिम विकेट किपिंग पाहायला मिळतोय. हॅट्रिक चेंडू असेल या स्पर्धेतील, पाहूया हॅट्रिक पूर्ण होईल का आजच्या दिवशी मध्ये. एक तर हॅट्रिक पूर्ण झाली या स्पर्धेमध्ये. कमालीचा चेंडू पाहायला मिळाला, कट केलाय अगदी, त्यावरती एक थाप पूर्ण केल्यात आणि एका धावानं ऑन स्कोर बोर्ड वरती धावा पाहायला मिळतील. 3 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 3 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये पॉवर हिटिंग करायला हवाय होते, पहिल्या षटकामध्ये 3च धावा आल्यात. तोपर्यंत जे देऊया डीजे मास्टरला संधी. यस डीजे. सर्व मॅचेस कव्हरच. हो, कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. बेबी को बेस पसंद है, मुझे पेस पसंद है. अगदी भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार करणारा चेंडू. कल्पेश भोईर अगदी संयोग भोईरच्या पावलावरती पाऊल टाकत P2 षटकात तलतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग, फंटॅस्टिक बॉलिंग पाहायला मिळतोय. ओ, अगदी फिरून फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक या षटकामधील दुसरा वाईट पाहायला मिळेल. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय कल्पेश भोईर याची. अद्याप धावा झाल्या तर ऑन स्कोर बोर्डवरती 11 पाहायला मिळते. लॉस ऑफ 2 विकेट्स.
अगदी दोन मोहऱ्या ठिपले गेल्यात. पाहायला गेला तर कमालीची गोलंदाजी साकारले. हो चांगला फटका पाहायला मिळतो आडव्या बॅटनं. अगदी पाहता एका टप्प्यानं चेंडू होईल परा. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ चेंडून घेतले अगदी बॉन्ड लाईनची बॅट. अगदी मिळतील या चेंडूवरती ओव्हर द रोप फरान्स एसडीजे. पाहायला मिळाला इशारा. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. नेक्स्ट षटक क्रमांक 3 अगदी वैयक्तिक दुसरं षटक टाकत असताना संयोग भोईर पाहायला मिळेल. ऍक्शन वरती रिफ्लेक्शन अगदी तोच गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना पहिल्या षटकामध्ये टाकत असताना 2 मोहरे टिपले गेल्यात आणि 3 धावांचं अगदी योगदान दिलं आपल्या टीमसाठी. कमालीची गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. संयोग भोईरचं कौतुक करावं तितकंच कमी. अक्कादेवी पांजे करून लीड करणारा अगदी खेळाडू पाहायला मिळतोय या टीम मध्ये. अगदी वैभव पाहायला मिळाले. विस्फोटक त्याची सातत्यानं कित्येक क्रीडांगणावरती फलंदाजी पाहायला मिळतो. अक्कादेवी पांजे टीमचा अगदी प्रामुख्य फलंदाज पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती देवा पाहायला मिळेल. आघाडीला येणारा फलंदाज अद्याप टक धरून मैदानामध्ये उभा आहे. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. दोस्त लोग इस भरोसे पे मत रहो, अपना टाइम कभी आता नाही, अपना टाइम लाना पडता. आता तेच जय भवानी करंजा टीमला आपला टाइम आणावा लागेल आणि मोठमोठे फटके खिचावे लागतील. कमालीची अगदी फलंदाजी करावा लागेल. हो फुलर लेत होता अगदी चेंडू. बैठक स्ट्रोक सजवायचं होतं अगदी. पाहायला गेलं तर व्हेरिएशन मध्ये चेंज केलं होतं अगदी. त्यावरती 2 धावा पूर्ण केल्यात. कमालीची गुड रन्स बिटवीन पाहायला मिळतोय. 2 धावांना स्कोर बोर्ड हलकच पुढे सरकेल. ऑन स्कोर बोर्ड धावा झाल्यात अगदी. मंथन दादा सांगतील आपल्यापर्यंत. 17 धावा ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 मोहरे ठिपले गेले त्यानंतर अगदी डाव सावरलाय अगदी आपण पाहताय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. संयोग भोईर अगदी वैयक्तिक दुसरं षटक अत्तलताना षटक क्रमांक 3 एन्जॉय करता प्रेक्षक. ओ दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो टालिया नाही लगी तो गालिया. अगदी पाहताय रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना रिव्हर्स झालाय सक्सेस. जर सरळ बॅटनं धावा नसतील येत तर आडव्या बॅटनं धावा येण्याचा अगदी प्रयत्न केला जातो देवाच्या माध्यमातून. येईल ओव्हर द 4 रन्स अगदी यश डीजे. धावा यायला लागल्या तिसऱ्या षटकामध्ये. ऑन स्कोर बोर्ड 21 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स पाहायला मिळतील. कमालीची गोलंदाजी होत होती पण त्यावरती अगदी अगेन्स्ट फलंदाजी करतोय देवा. कमालीची बॅटिंग पाहायला मिळतोय. फंटॅस्टिक. ओ कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. स्लो बर्मन पद्धतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला अगदी. कारण आता पाहायला गेलात ना कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा हेच सांगतोय गोलंदाज. कमालीची गोलंदाजी कमबॅक करून देत असताना बारी बारी सबकी बारी, कभी बारी हमारी कभी बारी तुम्हारी हे सांगतो अगदी. पाहता टॉपिक उडाला. हलकासा पाटला स्पर्श झाला. आणखीन एक मोहरा ठिपला गेलाय. धक्का क्रमांक 3 लागतोय. देवाच्या खेळीवरती लावला पूर्णविराम. विकेटचं पतन यश डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. इनॅट नंबर 5 वरती फलंदाज अगदी धनेश मात्रे पाहायला मिळेल. अगदी पाहता विकेट मोहरे ठिपले गेल्यात. अद्याप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतो अगदी. ऑन स्कोर बोर्ड वरती अद्याप 21 धावा राहिल्यात. कमालीची फलंदाजी होत होती तो आता कुठेतरी देवाचा वादळ थांबावं लागते. अक्कादेवी पांजे टीमनं हे ब्रेक थ्रू अगदी मिळाला या टीमला.
धनेश मात्र पाहायला मिळेल इनॅट नंबर 5 वरती अगदी फलंदाजी करण्यासाठी आलाय. हो कमालीचा चेंडू पाहायला मिळेल ब्लॉक हॉल क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र चेंडू तिकडे अगदी पाहता इथं चुका झाल्या होत्या अगदी पाहताय. लेझी क्रिकेट पाहायला मिळेल लेझी थ्रो अगदी पाहायला गेला त्यावरती फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्यात अगदी पाहताय. लेरो से डर कर कभी समुंदर पार नहीं होते कोशिश करने वाले की कभी हार नहीं होते. आता कोशिश करावं लागेल जय भवानी करंजा टीमला त्याच्या अगेन्स्ट अगदी अकादेवी पांजे आणि सर्वाधिक मोठी टीम पाहायला मिळते तुम्हाला धाबांचा उच्चांक गाठावा लागेल समोरची टीम तितक्या ताकदीची अगदी आपल्याला पाहायला मिळेल. धनेश मातेने नॅट नंबर 5 वरती आलाय त्याच्या बॅट मधून 2 धाबा आल्यात. फुलटॉस चेंडू होता अगदी लवकर फुलटॉस चेंडू होता ती त्यावरती फायदा उचलता आला ना अगदी पाहायला गेला तर आपल्याला वाईट चेंडू पाहायला मिळेल अगदी पंच इशारा करतात आणि वाईटच्या साईन अगदी स्कोरबोर्ड हलकच पुढे सरकेल. धाबल का धाबा झाला त्या 25 ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स अगदी मोरे टिपले गेले 3 अगदी जी रे लाईव्ह टेक्निकल पाहताय फॅन्टॅस्टिक सुपर अगदी वाहिनी पाहताय त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला अगदी टिपला जातो त्यांच्या माध्यमातून. ओ कमालीचा लेग साईडला चेंडू वलवला अगदी सुमितच्या बॅट मधून पाहूया किती धाबा येतील. तिथं फिल्डर सरसावल्यात 2च धाबांवरती समाधान राहावं लागेल. अगदी अगदी मोठमोठे फटके नसतील तर अगदी सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केला जातो कारण स्कोरबोर्ड हलवण्याचा प्रयत्न करतात अगदी जय भवानी करंजा टीम पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 अगदी पाहायला गेला तर या षटकामध्ये धाबा आल्या तर आपले मंदन दादा सांगतील. आणि पहिलं षटक टाकत असताना सुयोग भोईना अगदी कमालीचा 3 धाबांचा अगदी षटक पाहायला मिळेल. त्यानंतर अगदी तिसरं षटक टाकत असताना 12 धावा मोजल्यात. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी. यस डीजे. मिळतील कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल 3 षटकांमध्ये अगदी जखरून ठेवला अगदी पाहताय. हो पाहता बिग हिट येईल का हवेमध्ये चेंडू असेल हो येईल बिग हिट का कॅच होईल अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. कमालीचं अगदी पाहताय कौतुक करावं तितकंच कमी या क्षेत्ररक्षकाचा अगदी काय चेंडू अडवलाय अगदी पाहताय 100% एफर्ट्स दिलाय लाजवाब कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी धाबा 5 वाचवल्या गेल्या अगदी पाहता या षटकार गेला असतो पण अगदी ती भिंत पाहायला मिळाली तर त्या भिंतनं अगदी चेंडू अडवलाय अगदी पाहायला मिळेल. अगदी स्क्रीनवरती चेक केला जाईल अगदी पाहूया क्षेत्ररक्षकाला अगदी टिपला जाईल कॅमेराच्या माध्यमातून आणि चेक करूया अगदी. बरं ऑनफिल्ड डिसिजन द्या अगदी अगदी सेफ असेल अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अद्याप आणि मात्र अगदी टोलवण्याचा प्रयत्न केला होता 4थ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती अगदी बिग हिट करायचं होतं पण अगदी ती भिंत पाहायला मिळाली कमालीचा अगदी संयोग भोईनं कमालीचं अगदी प्रदर्शन दिलं आपल्या टीमसाठी अगदी पाहताय 1 टीम 1 ड्रीम सातत्यानं अगदी म्हटला जातोय. हो कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय तिथं फिल्डर सरसावल्यात अगदी पाहूया किती धाबा येतील 1च धाबांवरती समाधान राहिलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय आज कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतो अकादेवी पांजे टीम कडून. आज कोटनाक्याच्या क्रीडांगणावरती सातत्यानं लकी फॅक्टर अगदी हा क्रीडांगण पाहायला मिळतोय. या क्रीडांगणावरती मॅचेस पाहण्याची अगदी वेगळीच मजा पाहायला मिळतोय कारण 360 आपल्याला ग्राउंड पाहायला मिळतो अगदी अगदी एन्जॉय करता स्पर्धा सिद्धार्थनगर 11 आयोजित डीके ग्रुप चषक 2026 थरार अगदी नाट्यटेक थरार अगदी पाहायला मिळतोय आणि एन्जॉय करता 4थी मॅच. हो फुल टॉस चेंडू होता फुल ठोल वसूल केला अगदी त्यावरती फिल्डर क्षेत्ररक्षक तिथं तैनात अगदी त्यावरती फक्त 1च धाबांवरती समाधान राहावं लागेल आणि एका धाबानं स्कोरबोर्ड हलकस पुढे सरकेल. पाहायला गेलं तर 30 धाबा उलटल्या 30 धाबांचा टप्पा अगदी पाहायला गेलं तर अद्याप धाबा तुम्हाला गोला करावा लागेल कारण समोरची टीम तितक्या ताकदीची षटक क्रमांक एन्जॉय करता अगदी
चौथं पाहायला मिळेल समीरच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी अद्याप 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केले गेल्यात कमालीची गोलंदाजी हो कमालीचा फटका पाहायला मिळतोय फिरून फटका सजवला पाहूया प्रयत्न करतील का अगदी तिथं पाहताय क्षेत्ररक्षकांना अगदी केली चूक आणि नशिबाचं चौकार अगदी पाहायला मिळेल चेंडू बैल परार धन 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 करी 4 धावांसाठी एसडीजे ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स अगदी 3 बाद 34 धावा झाल्या त्या चौकाराचा साह्यानं अगदी कमालीची सुमितची फलंदाजी पाहायला मिळतो मैदानामध्ये हो कमालीचा चेंडू पाहायला मिळाला रेखावरती स्वार करणारा चेंडू अगदी थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला अगदी कमालीचा गोलंदाजी पाहायला मिळतोय एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा बारी बारी सबकी बारे कभी बारे हमारे कभी बारे तुम्हारे कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय कौतुक करावं तितकंच कमी अगदी तिन्ही गोलंदाजांचा कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतो आज कोटनाक्याच्या क्रीडांगणवरती भव्य दव्य क्रीडांगण पाहायला मिळतोय हो चांगला फटका पाहायला मिळतो टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला अगदी तिथं फिल्डर सरसवल्यात खूप दूरवरून अगदी पाहायला मिळतील ओ रनआउटची संधी असेल ओ रनआउटची संधी धक्का क्रमांक 4 लागतोय जय भवानी करंजा टीमला सुमितच्या खेळीवरती लावला पूर्णविराम यश डीजे थँक्यू सो मच अगदी ऑन स्कोर लॉस ऑफ 4 विकेट्स आता कुठेतरी सुमितला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली स्ट्राईक वरती धनेश पाहायला मिळेल षटक क्रमांक 5 अगदी हाणामारी षटक साहिल भुईरच्या माध्यमातून टाकला जाईल थेट ठोकर षटक अगदी या षटकामध्ये तोडफोड तुम्हाला करावा लागेल अद्याप धावा झाल्या तर 35 पाहायला मिळतील 4 बाद 35 व आपल्याला पंच अपडेट करतात की हा वाईट चेंडू कारण बाहेर जाणारा चेंडू अगदी पाहायला मिळाला अफगाणदार चेंडू शाहरुख खान स्टाईलने अगदी पंच आपल्याला फुलताना पाहायला मिळेल कमालीची अगदी पंचांची भूमिका चोख बजावतात अगदी दोन्ही पंचांचा कौतुक करावं तितकंच कमी अगदी थर्ड पंच अगदी आपल्याला पाहायला मिळते प्रशांत माली सर सातत्यानं अगदी हो पाहताय रूम बनवली जागा बनवली अक्रॉस द लाईन घे धक्का हे चाका या स्पर्धेतील अगदी भव्य दव्य षटकार पाहायला मिळतोय एच डीजे षटकाराच्या साह्यानं स्कोरबोर्ड हलकस पुढे सरकेल 42 ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 4 विकेट्स अगदी पाहता कमालीची फलंदाजी पाहायला मिळतो आणखीन एक लगातार संलग्नाचा दुसरा षटकार टोकते अगदी धनेश मात्र सांगतो अद्याप शेर जिंदा एच डीजे लगातार दुसरा षटकार नक्कीच थँक्यू सो मच अगदी ट्रेंडिंग मध्ये असणारा सॉन्ग अगदी पाहायला मिळाला आणि या प्रचंड अगदी ट्रेंडिंग मध्ये सॉन्ग पाहायला मिळतो इंस्टावरती अगदी प्रचंड व्हायरल झाले अगदी यो सॉन्ग पाहायला मिळेल कमालीची फलंदाजी पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये जसं फलंदाजी हवाई होती ना तशीच अगदी धनेश मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय रूम बनवतो जागा बनवतो त्यानंतर अगदी मोठमोठे फटके खेचतो कमालीची फलंदाजी पाहायला मिळतोय हो कमालीचा फटका लगातारचा मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवायझर फटका मुक्काम पोस्टर तालुका जिल्हा विचारून घ्या या जगात जो कोणी आम्हाला लढेल तो डायरेक्ट दिसतोय डगात यश डीजे
अगदी 50 धावा पूर्ण केल्या. धन्यवाद अगदी जय भवानी करंजा टीम. कमालीची फलंदाजी पाहायला मिळेल. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकणार अगदी धनेश मात्र पाहायला मिळाला. कमालीची फलंदाजी. आणि 5व्या क्रमांकावरती अगदी फलंदाज आलाय. त्यानं अगदी धुरा सांभाळले. ठगाठगीचा युद्ध पाहायला मिळतोय आणि करंजा टीम अगदी कमालीची फलंदाजी साकारला. नेट नंबर वरती 5 वरती आला आणि धनेश मात्र कमालीची धावांची लई लूट पाहायला मिळाली. लगातार अगदी 3 षटकार पाहायला मिळाले. या षटकामध्ये मागणे षटक पाहायला मिळतो. शेवटच्या षटकामध्ये धावा अपेक्षित होते जय भवानी करंजा टीमला, तेच धावा आल्यात. कमालीचा फटका पाहायला मिळतो. पाहूया किती धावा येतील. फिल्डर सरसावल्यात. फिल्डर सुद्धा प्रेशर मध्ये पाहायला मिळतात. कारण वारंवार अगदी चुका केल्या गेल्यात. अगदी अगदी ऑन स्कोर बोर्ड वरती अगदी पाहायला मिळेल 58 धावा, लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्कीच काय फलंदाजी साकारले. अद्याप या षटकातील काय उर्वरित खेळ राहिला. एक शेवटचा चेंडू असेल. पाहूया टार्गेट सेट करणारा अगदी चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील पाहूया. कारण अगदी साहिल भोरीचा षटक अगदी महागडं षटक ठरला अगदी पांजे टीमला. कारण या षटकामध्ये 3 षटकार लगातार अगदी ठोकले धनेश मात्रेना. हो कमालीचा फटका फिरून षटकार अगदी वॉट फॅन्टॅस्टिक. कमालीचा फटका चेंडू झाला फरार. हे धक्का हे चाका. या षटकातील 4था षटक संलग्नाचा अगदी 4 षटकार ठोकणारा धनेश मात्रे अगदी ठरते अगदी यश डीजे. थँक्यू डीजे मास्टर. अगदी जशी मॅचला सुरुवात होईल अगदी सेट करणारा टार्गेट धावफलका धावा झाल्यात ते अगदी 64 झाल्यात आणि 65 धावांचं आव्हान असेल. 65 धावांचं आव्हान असेल. जसा मॅचला सुरुवात होईल जसा आवाज ऐकूया मॅन फ्रॉम मुलेखंड अगदी मुलेखंड गावातील कोयनरीरा अगदी संतनुजी चव्हाण यांचा. थँक्यू सो मच. अगदी मला बोलण्याची संधी दिली. सर्वांचा अगदी टीम कमिटीचा सुद्धा धन्यवाद.
चला ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. सिद्धार्थ नगर 11 आयोजित डीके ग्रुप चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा आपल्याला या कोटनाक्याच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळते, आणि ज्यामधील आजच्या दिवसातील साखली फेरीतील शेवटची मॅच प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. ती म्हणजे अक्कादेवी पांजान त्यांच्या अगेन्स्ट जय भवानी करंजा या दोन टीम दरम्यान बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये. जिथे बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या उभारल्या, त्यामध्ये 64 आणि विजयासाठी करायच्यात 65 धावा, आणि त्या 65 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीला आलेले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला बॅटर साहिल पाहायला मिळतो, आणि त्याच्या साथीला वैभव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. दोन आघाडीचे बॅटर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धनेश या गोलंदाजाला पाहते. दोन्ही टीमला दिवस समान शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने या बॉलला खेळून काढलाय. रनआउटची संधी जरूर होती, तू मैमय झालाय, आणि या बॉलवरती आपण पाहताय अगदी एक धावसंख्या येईल. एक धावसंख्या धावफलकावरती. एक धावफलकावरती पाहायला मिळते. 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साहिल आणि वैभव अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळचा बॉल अगदी क्षेत्ररक्षक अगदी उपस्थित पाहायला मिळते, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आलाय बेधडक चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आणि दुसऱ्या बॉलवरती आलेला हा चौकार. 5 धावा लागले त्या धावफलकावरती. पुढचा बॉल, यावेळचा बॉल कमी गतीने टाकला. कमी गतीने टाकलेला बॉल डॉट बॉलचा इशारा येतोय. यावेळेस मात्र गोलंदाजानं देखील आपल्या अगदी बोटांची कलात्मकता मैदानाच्या आतमध्ये सादर केली, आणि या बॉलवरती आलेला हा आपण पाहताय अगदी डॉट बॉल. पुढचा बॉल, यावेळचा बॉल थेट स्लॉट मध्ये आला, आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग क्लॉट मध्ये. बॉल सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील ते 6. आला हा षटकार.
पुढचा बॉल षटकारानंतरचा यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील. एक नाही दोन नाही तर तीन क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या. 2 धावा आल्या टोटल धावा लागल्या ते धावफलकावरती बिनबाद. 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 13 धावा तर धावफलकावरती आल्यात. पहिले षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतात. 65 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे अक्कादेवी पांजे. आत्ताच्या घडीला हा संघ देखील चर्चेचा विषय राहिलाय. जवळजवळ 7 ते 8 ट्रॉफ्या या संघाने देखील जिंकल्यात. त्यांचं देखील कौतुक करायला हवंय. पुढचा बॉल यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित पाहायला मिळेल. बॉलला उचल फेकेल तत्पूर्वी सिंगल आली आहे. सिंगल धावेनं षटक क्रमांक पहिला संपलं. टोटल धावा लागल्या धावफलकावरती बिनबाद 14. चला बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी अभिषेकला प्राचारित केले गेले. P2चं षटक टाकण्यासाठी अभिषेकाला टोटल धावा लागले त्या धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतात. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी 2 सामने जिंकले. सुपर 6 मध्ये दाखल झालेत ते म्हणजे अर्थातच टीम आपल्याला पाहायला मिळणार अर्नब 11 मोटीजुई. चला पहिल्याच बॉलवरती डॉट बॉलचा इशारा आलाय. 14 धावा तर धावफलकावरती लागल्यात. 65चा पाठलाग करायचा आणखीन विजयासाठी 51 धावा करायचे जाणार 23 बॉलमध्ये. इक्वेशन अगदी सोपं देखील नाही आहे. सो इक्वेशन हार्ड देखील नाही आहे. पुढचा बॉल अभिषेकचा यावेळचा बॉल देखील पुन्हा एकदा अगदी जमिनीला चाटत पुसत बॉल क्षेत्ररक्षकापर्यंत चाललाय. तत्पूर्वी एकेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा सहज रीतीने मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातात. 2 धावा आल्यात. टोटल धावा 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे आणि अशा वेळेला कुठेतरी मी तर म्हणेन मोठे फटके मारावे लागतील या ओव्हरमध्ये देखील. कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 25-30 धावा जरी आल्या तरी मात्र तदनंतरच्या 3 षटकांमध्ये तुम्हाला टार्गेट सोपं होईल. पण तू पाव्या स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला वैभव पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला बॅटर वैभव जे आघाडीला आलेले 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल अभिषेक यावेळचा बॉल कमी गतीने टाकलेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती डॉट बॉलचा इशारा जरूर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा झाल्या धावफलकावरती. आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिला या ओव्हरमधील आणि अशा वेळेला कुठेतरी अभिषेकची गोलंदाजी आज मात्र कौतुकास पात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल अगदी मागील दिशेला या बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. 1 धावसंख्या कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. एकच धावेल. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. एका धावेने टोटल धावा चालल्या धावफलकावरती 17 रन 17. तर कोणासाठी खतरा निर्माण केला जाईल. येईल एखादा मोठा फटका केल एखादे विकेट केल एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये सर्व काही सांगून जाईल. कारण की ब्रेकथ्रोच्या शोधामध्ये असतील जरूर. यावेळचा बॉल देखील आपण पाहता क्षेत्ररक्षक तिकडे प्लंबल झालेत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिकडे क्षेत्ररक्षक थोडेसे प्लंबल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवरती देखील आपण पाहता रन्स मिळतात ते आणखीन 4. हा आलाय नशिबाचा चौकार.
पुढचा बॉल अभिषेक बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल. पंच आमच्याकडे वरती प्रतीक सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. पंच आपला पिसारा फुलवत इशारा करतायत की वाईट बॉल आहे. एका धावसंख्येनं टोटल 22 धावा लागल्या. धावफलकावरती आघाडीला आलेले दोन बॅटर वैभव आणि त्याच्या साथीला साहिल अशी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल अभिषेकचा. यावेळचा बॉल देखील ती हॅमर केलाय आणि या बॉलवरती देखील क्षेत्ररक्षक बॉलला उचलेल फेकेल तत्पूर्वी एक सिंगल धाव. अशा रीतीने ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 23. चला 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जायचंय. थोडं स्पीडअप देखील करायचंय. चला 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती 23 धावा पाहायला मिळाल. आता येणारे बॉल आहेत 18 आणि धावा करायचे 42. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भावेन पाहायला मिळतं. भावेनचा पहिलाच बॉल बॅटची जरूर लिडिंग एज पाहायला मिळाली होती, परंतु या बॉलवरती आपण पाहताय अगदी हा पहिला डॉट बॉल आलाय. आणि जिथे आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीनं प्रथमच या मैदानावरती या क्रीडांगणावरती आपल्याला अगदी अपोलो हॉस्पिटल यांच्या माध्यमातून संपूर्ण मेडिकल अगदी प्रथम उपचार किट त्यांची देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला विशेष सहकार्य जरूर आपल्याला पाहायला मिळालं. एक सुविधा त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली, परंतु यावेळचा बॉल जसा आला तसाच पाठवून दिलाय. बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 6. हा आलाय बेधडक सिक्सर. 6 धावा मिळतील तर इक्वेशन चेंज झालं. आणखीन येणारे 16 बॉल आणि धावा करायच्या 36 धावा. जिथे आपण पाहताय आणखीन एक या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य राहिलं. अर्थात या स्पर्धेमध्ये आपण मोजक्या स्पर्धेमध्ये पाहत असतो की काही स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट चषक पुरस्कृत केले जातात, परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहताय ना तर अगदी या स्पर्धेमध्ये षटकार आलाय. परंतु या स्पर्धेची चर्चा करतो आपण मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक चषक पाहायला मिळतात. त्यानंतर मोना स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले एक टी शर्ट देखील आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेनं भरपूर काही दिलंय, कारण की ही स्पर्धा आपण पाहताय ना कोटनाक्याच्या क्रीडांगणावरती सिद्धार्थनगर 11 आयोजित डीके ग्रुप चषक 2026 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय ते मित्रांनो, लागोपाठच्या 2 बॉलवरती आलेले 2 षटकार. यावेळचा बॉल पंचांचा इशारा आला इट्स अ नो बॉल. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ना आधीच कर्जबाजारी आणि त्यामध्ये आला उसना शेजारी. अशा रीतीनं 2 बॉलवरती 2 विकेट आले होते, परंतु त्यानंतर पंच राजेंद्रगड सरांनी गोलंदाजाला घेरलंय आणि सांगितलंय की इट्स अ नो बॉल. गोलंदाजानं 2 बॉलवरतीच 13 धावा मोजल्यात. आणखी विजयासाठी येणारे बॉल राहिलेत ते म्हणजे अवघे 16. पहिला बॉल जरूर डॉट होता. यावेळचा बॉल फटका फसलाय. फ्रीटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय, परंतु बॉलला उचल फेकेल तत्पूर्वी 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या. 2 धावा आल्यात. टोटल धावा लागल्यात त्या धावफलकावरती 38 धावा. 38 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. अशा वेळेला 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मी तर म्हणेन
अगदी शांत आणि संयमी प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे बॅटिंग करत असताना अक्कादेवी पांजे या टीमच्या बॅटरकडून, कारण की दोन्ही बॅटर आघाडीला आलेत आणि त्यांचा खेळ कमालीचा पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच साठी टीम आपण पाहताय साईनाथ करंजा संघ आपण देखील रेडी राहायचंय, कारण की यामधून जो जिंकेल तो थेट अगदी तुमच्या समोर 2 हात उंचवेल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत इशारा देत असताना की इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडू जरूर पाहायला मिळाला. एका धावेने 39 धावा लागले त्या धावफलकावरती 39 रन ऑन अ स्कोर कार्ड. 39 धावा तब्बल धावफलकावरती या मॅच मधील चौथं अगदी तिसरं षटक पाहायला मिळतं आणि चौथी मॅच. यावेळचा आणखीन एक वाईट बॉल. पुन्हा एकदा पंच सांगतात की इट्स अ वाईट बॉल. पंच अगदी आपला पिसाला फुलवत इशारा देतात की इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक लागोपाठचा दुसरा वाईट बॉल आलाय. 40 धावा तर धावफलकावरती लागल्यात. आणखीन विजयासाठी 35 धावा करायच्यात. या मॅचचं इक्वेशन चेंज झालंय. येणारे 14 बॉल आणि 25 धावा, 14 मध्ये 25 करायच्यात. यावेळचा लोवर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती फुल टोल वसूल. बॉल एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडे आणि रन्स मिळतील त्या 4. आणि पहा तर अगदी DRS घेतला जातोय. तिसरे पंच आमचे प्रशांत माली सर पाहनिशा करतील आणि त्यानंतर डिसिजन देतील की हा बॉल फेअर आहे की नो बॉल आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे. या बॉलवरती रन्स मिळतील त्या 4. चौकार आलाय. 4 धावेनं टोटल धावसंख्या मिळतील त्या म्हणजे 4 धावा आणि 4 धावसंख्येनं टोटल धावा लागल्या 44 धावा धावफलकावरती. आणखीन यावर मधील काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 44 धावा तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे तो म्हणजे तिसरं षटक प्रगतीपथावरती. चला पुढचा बॉल या ओव्हर मधील लोवर फुल टॉस. फुल टोल वसूल पुढे सरसावत आला बॅटर आणि त्यानं अगदी बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 6. आला हा षटकार. चला 12 बॉल आणि विजयासाठी धावसंख्या करायच्या त्या म्हणजे 15 धावा. 12 मध्ये 15 करायच्यात. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही लक्ष वेधतोय. टीम साईनाथ करंजा टीमचे कॅप्टन कृष्णा आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. यावेळचा बॉल कमी गतीने टाकलेला स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळतो. अभिषेकाला पुन्हा एकदा ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आलाय. विश्वास दाखवला त्याच्यावरती. 9 धावा तर खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये. आणखीन 11 बॉल आहेत. 15 धावा करायच्यात. अशा वेळेला स्ट्रायकरला बॅटर वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या साथीला साहिल अशी जोडी. साहिल 10 बॉल मध्ये 30 धावसंख्येवरती खेळतो आणि वैभव 10 बॉल मध्ये 16 धावसंख्येवरती खेळतोय. परंतु यावेळचा बॉल वैभवनं पाठवलाय थेट ऑन साईडला. त्याचा थाट त्यानं लावले अभिषेकची वाट. ठोकला षटकार. थँक्यू. षटकार आलाय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा आणखीन एक मोठा ब्लास्ट. अगदी आपण पाहता ISPL मध्ये जसा 9वा असतो ना तसा त्या बॅटरने ठोकलाय. आणखीन धावा मिळतील 6 आणि आलाय बेधडक सिक्सर.
थँक्यू. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार पाहायला मिळाला. औपचारिकता शिल्लक राहिली. फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. यावेळचा बॉल फटका फसलाय. चेंडू बराच कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. झेल पकडला जाईल. बऱ्याच उशिरानंतर ब्रेक थ्रो मिळालाय. पहिला बॅटर बाद झालाय मैदानाच्या आतमधून. चला विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही लक्ष देतो. टीम साईनाथ करंजा टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचंय. थँक्यू. बॅटर बाद झाला. अगदी वैभव बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल आपल्याला पाहायला मिळेल. साहिल आले नवीन बॅटर. आणखीन 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच देखील 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणखी प्रथम मॅच आपण 5 ओव्हरची खेळलो होतो. नंतरच्या सर्व सामने आपण 3 षटकांचे खेळलो होतो. याकडे देखील आपण लक्ष वेधूयात. पुढचा बॉल अभिषेकचा. यावेळचा बॉल बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे उपस्थित. बॉलला उचलेल फेकेल. तत्पूर्वी आलेली ही अगदी आपण पाहता 1 धाव. एका धावसंख्येने फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे 63 या धावसंख्येवरती. आणखीन 2 धावांची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. आघाडीला आलेला बॅटर साहिल देखील आपल्याला स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. च्या बॅटमधून देखील धावा आल्यात. पुढे सरसावत आलाय. यावेळचा बॉल स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळतो. षटक क्रमांक 14 संपलाय. आता विजयासाठी 6 बॉल धावा करायच्या 2. चला 6 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. आणि अशा वेळेला पहिलाच बॉल अगदी नो बॉल बीमर आणि त्याच्यावरती आहेरच मिळाले म्हणावं लागेल. मिळतील टोटल या 5 धावा. आणि अशा रीतीने सामना जिंकलाय तो म्हणजे अक्कादेवी पांजे या टीमनं. अभिनंदन टीम पांजे. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला टीम पांजे संघाचे कॅप्टन